नमस्कार मित्रांनो, 10-15 दिवसापूर्वी आपण इस हॅश पुंटो शॉकर कामासाठी एक गाडी आली होती. कस्टमरने आपलं काम बघून पुन्हा आपल्याकडे गाडी सोडलेली आहे. तर गाडीचा असा प्रॉब्लेम आहे की गाडी ब्लॅक स्मोक म्हणजेच काळा धूर देत आहे, गाडी पिकअप देत नाही, ऍव्हरेज मार खात आहे, प्रत्येक 1-2 किलोमीटरने ऍव्हरेज कमी होत आहे गाडीचं. तर बघू शकता आपण गाडीचे मॅनिफोल्ड, इयर वाल, इंटरकूलर सगळेच पाईप वगैरे खोललेले आहोत. तर बघू शकता तुम्ही किती कार्बन साठला आहे बघू शकता मित्रांनो. हे कसं पूर्ण मॅनिफोल्ड पूर्ण कार्बन भरलेलं आहे. तर कसं होतं मित्रांनो, प्रत्येकी 40,000 किलोमीटरला इजार इंटरकूलर तसे मॅनिफोल्ड सुद्धा साफ करणं खूप गरजेचं आहे, क्लीन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही क्लीन जर नाही केलं तर असे प्रॉब्लेम दिसून येतात. गाडी ब्लॅक स्मोक मारते, पिकअप घेत नाही, ऍव्हरेज घेत नाही, तर असं प्रॉब्लेम दिसून येतात. तर सांगायचं एवढंच आहे की प्रत्येकी 40,000 ते 50,000 किलोमीटरला तुम्ही इजार इंटरकूलर तसे मॅनिफोल्ड एकदम संपूर्ण व्यवस्थित क्लीन करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गाडीचे प्रॉब्लेम दिसून येणार नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला काही गाडीच्या संदर्भात काही माहिती हवी असेल, जर तुम्हाला काही गाडीच्या बाबतीत काही शंका असेल किंवा काही अडचण असेल गाडीच्या बाबतीत, तर तुम्ही आपल्या यस कार्स मोटरला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा खाली कॅप्शन मध्ये नंबर पण दिलेला आहे, तुम्ही त्यावर कधी आणि केव्हाही कॉल करू शकता मित्रांनो. धन्यवाद.